पुढची बातमी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोहोळ शहरातल्या एका धाब्याच्या बाहेर थेट ईव्हीएम मशीन आढळून आलं। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद उमेदवार उमेश पाटील यांनी तर ही निवडणूकच रद्द करण्याची थेट मागणी केली आहे। हॉटेल स्वराज्य, ठिकाण पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ, वेळ रात्रीचे 11 वाजता आणि याच ठिकाणी अचानक ईव्हीएम मशीन दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। क्षणात नागरिकांची गर्दी वाढली। मतदान पार पडल्यानंतर मशीन धाब्याबाहेर कशी काय असा सवाल उपस्थित झाला आणि पाहता पाहता हा संशय प्रचंड संतापात बदलला। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी धावले। संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे, ते कोणाच्या संपर्कात होते का हे बघितलं पाहिजे। आणि याच्यामध्ये काही सध्या तरी सकृतदर्शनी कुठं काही त्यामध्ये मुद्दामून काही झाले का असं शंका तरी येत नाही आहे। पण शेवटी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मुळातच ते शंकेच्या आणि डाऊटच्या घेऱ्यामध्ये असताना अशा पद्धतीची घटना जी घडलेली आहे ही संशयास्पद त्या ठिकाणी आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना अक्षरशः जाब विचारला जाऊ लागला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे तातडीनं घटनास्थळी पोहोचले। जमाव शांत करण्याचे प्रयत्न झाले। इतकंच नाही तर धाब्याबाहेर आढळून आलेल्या ईव्हीएम्स राखीव स्वरूपातील असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला। मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहेत। ती बाब खरी आहे, परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही। सो ही राखीव मतदान यंत्र जेव्हा झोनल अधिकारी आमच्या साहित्य स्वीकारण्याच्या केंद्रावरती उपस्थित झाले त्यावेळी त्यांनी इतर कामकाज करत असताना ड्रायव्हरच्या अनावधानाने ड्रायव्हरच्या लक्षात ते आलं नाही की गाडीमध्ये मशीन्स तशाच आहेत आणि आपले निवडणूक कर्तव्य संपलं आहे असं समजून ती व्यक्ती वाहन आपले घरी घेऊन गेली आणि त्या मशीन्स तशाच वाहनात राहिल्या। प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतरही राष्ट्रवादीचे उमेश पाटील समाधानी नाही। जगातल्या फार प्रगत असलेल्या आपल्यापेक्षा 50 वर्ष टेक्नॉलॉजीमध्ये पुढे असलेले देश आज बॅलेट पेपरवर निवडणूक घेतात। मग आपल्या भारतातच काय त्यामध्ये अवतान दिलेलं आहे का? ईव्हीएमवरच घेतलं पाहिजे। जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडतं याचा अर्थ काय? म्हणजे ते पूर्ण सुरक्षित नाही आहे ना। जर सुरक्षित नाही आहे ते एखादी गोष्ट तर मग निवडणूक पारदर्शक नाही आहे असा त्याचा अर्थ आहे। आधी प्रचारात आरोप प्रत्यारोप, आता थेट मतदानाच्याच रात्री धाब्यावर सापडणारी ईव्हीएम आणि अवघ्या काही तासांवर आलेली मतमोजणी, या साऱ्या प्रकारामुळे मोहोळ तालुक्यातील राजकारण कमालीचं तापलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडलेली ही केवळ एकमेव वादग्रस्त घटना नाही आहे। सकाळी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाला चक्क पोलिंग बूथपर्यंत नेलं, तर दुपारी दक्षिण सोलापुरातील एका मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू, सुया, काळा दोरा असं साहित्य आढळलं आणि हा जादूटोणाचा प्रकार असल्याचा आरोप तिथल्या स्थानिक उमेदवारांना केला। आणि रात्री उशिरा मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन हे चक्क धाब्यावर आढळून आलेत आणि त्यामुळं सोलापुरात निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन अयुब कालदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.